अक्षय तृतीयेला आंब्याच्या गोडव्यासह पूजेसाठी मातीच्या घागरींना जास्त मागणी। चोपडा शहरात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विविध प्रकारचे आंबे व पूजेसाठी लागणारी घागर बाजारात मोठी गर्दी दिसत आहे। आंब्याच्या भावात किंचित वाढ दिसत असली त्यामुळे सामान्य नागरिकांना येईल त्या भावात परवडेल असे आंबे विक्री होत आहे। 100 ते 80 रुपये किलोला विक्री होत आहे व पूजेसाठी लागणारे घागर हे खानदेशात अक्षय तृतीयेला आणण्याचे साधारण महत्त्व आहे। चैत्र महिन्याच्या चतुर्दशीला घरोघरी गौराईची घागऱ्यांची मांडणी करून पूजा केली जाते। या दिवशी कुटुंबातील वाडवडिलांसह पूर्वजांना पितर घालण्याची प्रथा असून त्यासाठी मातीच्या घागरींना विशेष महत्त्व असते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। भाऊ, यावर्षी आंब्यांचे भाव काय? यावर्षी आंबे आवक कमी आहे, त्याच्याकरते भाव वाढलेले 100 रुपयेपर्यंत 80 रुपये विकते आंबे। चांगली क्वालिटीचे आंबे 100 रुपये विकते। हे रायचुरी बदाम हे 100 रुपये किलो विकते। अजून त्याच्यात खाली बदाम येते, ते साधी बदाम म्हणते, ते 70 रुपये 80 रुपये 100 रुपयाला 1.5 किलो पण विकते। क्वालिटी विकते। ग्राहक कसे आहेत? गिराकी ते सुरू झालेली, अजून सकाळचं टाईम आहे, अजून वेळ आहे, होईल नाही असं वाटतंय होईल, कारण की माल कमी आहे, यावर्षी माल कमी आहे। किती प्रकारचे आंबे आहेत? आंबे हापूस आहे, बदामी आहे, राजस्थानी बदाम आहे, केसर आहे, लालबाग आहे, गुजरात केसर आहे, लंगडा आहे, दसुरी आहे, वेगवेगळे प्रकारचे आंबे येलेले अजून तरी त्याचा भाव मागे। कोणत्या आंबाला जास्त मागणी? आता हापूस जास्त मागे 280पर्यंत 240 रुपये विकत आहे। डझनवर 600 रुपये डझन विकत आहे।